नाही, व्याप्ती वगैरे नाही. आपल्याला माहिती आहे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये खरं तर आपण म्हणसाल राज्याचे मुख्यमंत्री यांनी 30 जून तारीख दिली होती, ही गोष्ट खरी आहे. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की इथं अधिवेशन चालू होतं आणि पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या असतात. त्या पुरवणी मागण्यामध्ये जी कर्जमाफीची रक्कम आहे त्या रकमेचा समावेश होता. त्यामुळे त्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात त्यानंतर ती पुरवणी मागण्या ह्या राज्यपाल महोदयांच्या सहीला जातात आणि राज्यपाल महोदयांची पण आता सही झालेली आहे. आणि दुसरा एक प्रश्न होता की ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात हे मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नसल्यामुळं निश्चित प्रकारे इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये यादी स्वतः मुख्यमंत्री देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन साहेबांशी बोलल्या, मॅडमशी बोलल्या आणि त्यांनीही आपल्याला परमिशन दिलेली. तेही आमच्याकडे लवकरच ती यादी आल्यानंतर की साधारणतः राज्याच्या मुख्यमंत्री सांगितले की 30 जुलैपूर्वी त्याच्या अगोदर पहिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची ही रक्कम ही दिली जाणार आहे. बियाणं होतं, पाऊस नाहीये, एकतर त्यात असं बोगस बियाणामुळे शेतकरी प्रचंड आहे. राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्याच्या बाबतीमध्ये फसवणूक झाली. जे सोयाबीन त्यांनी पेरलं, जे लावलं ते जी उगवण ही झाली नाही, अशा अनेक तक्रारी आमच्या कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर आमच्या विभागाने त्या बाबतीमध्ये एकत्र येऊन अनेक ठिकाणची पाहणी केली, तपासणी केली आणि राज्यात जर सगळ्यात विचार जर केला तर सोयाबीन फसवणुकीच्या बाबतीमध्ये, सोयाबीन बियाण्याच्या फसवणुकीच्या बाबतीमध्ये साधारणतः 10 जिल्ह्यामध्ये जास्त तक्रारी आलेल्या आहेत. त्या 10 जिल्ह्यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातून जास्त तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. आणि यामुळं साधारणतः सोयाबीन बियाण्याचे एकूण 5638 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते आणि त्यापैकी जवळजवळ 581 नमुने हे अप्रमाणित आलेले आहेत. आणि बियाणे अप्रमाणित आढळून आलेल्या कंपन्यांवर कृषी विभागातर्फे 181 प्रकरणी न्यायालयामध्ये कोर्ट केसेस दाखल करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे बियाणे उगवण क्षमतेबाबत प्राप्त 3115 तक्रारीपैकी 1738 तक्रारीची प्रत्यक्ष शेतात जाऊन तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती तपासणी केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये निश्चित प्रकारे तक्रारीला 18 बियाणे त्यामध्ये 18 बियाणे कंपन्या आहेत. सर्वात जास्त तक्रारी ह्या बूस्टर प्लांट जेनेस्टिक लिमिटेड, रवी हायब्रिड, पार्श्व जेनेस्टिक, त्याचप्रमाणे इनोव्हेंग सीड्स, ओसवाल सीड्स, केडीएम सीड्स, ग्रीन गोल्ड सीड्स, एसएन ॲग्री, आदित्य सीड्स, विगर सीड्स, इगल सीड्स, अंकुर सीड्स व श्रीसी सीड्स, बापना सीड्स, अवनी गोल्ड, एसकेबी रुची सीड्स, सपलिड्स म्हणजे याप्रमाणे या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्याप्रमाणे सद्यस्थितीत बूस्टर प्लांट जेनेस्टिक लिमिटेड विरोधात 3 गुन्हे व रवी हायब्रिड सीड्स विरोधात 1 ठिकाणी खालील कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना एक सांगू इच्छितो की या बाबतीमध्ये शासनाने ताबडतोब ज्या ज्या कंपन्यांनी हे बोगस बियाणं माझ्या शेतकऱ्यांना दिले त्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण दिलेले आहेत आणि आमच्या कृषी विभागाने पण निश्चित प्रकारे तक्रार त्यांना आदेश दिलेत. या बाबतीमध्ये त्यांना ताबडतोब सांगितलं ज्या ठिकाणी बियाणं बदलून देणं गरजेचं आहे ते ताबडतोब बियाणे त्यांना आपण ताबडतोब बदलून द्या आणि बियाणाबरोबरच भविष्यामध्ये असं कोणी करू नये यांच्यावरती कडकात कडक ज्यांनी या बाबतीमध्ये सोयाबीन बियाण्याच्या शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यांच्या बाबतीमध्ये कडकात कडक कारवाई ही केली जाईल. अनेक ठिकाणी बोगस बियाणं का? कारण की या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण कृषी खात्याचं असणं पण ते आपल्या इथल्या ज्या ऑफिसर्स असतात त्यांनी पाहणी खाली केली नाही, केल्या अचानक, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या. कारण की इतर बाजूला पाऊस नाही आहे त्याचा असं नाही असं आपल्याला आपण म्हणता ते
बरोबर काही गोष्टी आणि ती बरोबर आहे, काही गोष्टी आहे, परंतु शेवटी आपल्याला माहिती आहे की एकदा बियाणं दिल्यानंतर आपण त्याची काय बियाण्याची आपण हे करतो, परंतु या बाबतीमध्ये असं पहिल्यांदा त्यामध्ये आढळलं नाही. परंतु निश्चित आपल्याला माहिती आहे की आपण ते बियाणं पेरल्यानंतर या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. मी एवढंच सांगतो की निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये शासनाचं या बाबतीमध्ये लक्ष आहे, कृषी विभागाचं निश्चित प्रकारे लक्ष आहे आणि या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, सहकार्य करता येईल, बियाणं तर आम्ही बदलून द्यायला लावतोच, त्याचप्रमाणे डीपीडीसीच्या माध्यमातून सुद्धा आमच्या त्या शेतकऱ्याला काय मदत करता येईल का, तोही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व या तालुक्यातल्या काय जिल्ह्यातल्या सगळ्यांना त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत. पण निश्चित प्रकारे मी एवढं आपल्या माध्यमातून सांगतो, जी अशी बियाणे कंपन्या ज्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर निश्चित प्रकारे कडकात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. दुसरं कर्जमाफी कर्जमाफीच्या संदर्भात जो कॅबिनेटचा एक डिसिजन झाला की त्याच्यामध्ये व्याप्ती जास्त होते आणि शेतकऱ्यांना लाभ मिळतो, तो काय विषय नाही, व्याप्ती वगैरे नाही. आपल्याला माहिती आहे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये खरं तर आपण म्हणसाल राज्याचे मुख्यमंत्री यांनी 30 जून तारीख दिली होती, ही गोष्ट खरी आहे. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की इथं अधिवेशन चालू होतं आणि पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या असतात. त्या पुरवणी मागण्यामध्ये जी कर्जमाफीची रक्कम आहे त्या रकमेचा समावेश होता. त्यामुळे त्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात त्यानंतर ती पुरवणी मागण्या ह्या राज्यपाल महोदयांच्या सहीला जातात आणि राज्यपाल महोदयांची पण आता सही झालेली आहे. आणि दुसरा एक प्रश्न होता की ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात हे मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नसल्यामुळं निश्चित प्रकारे इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये यादी स्वतः मुख्यमंत्री देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन साहेबांशी मॅडमशी बोलल्या आणि त्यांनीही आपल्याला परमिशन दिलेली. तेही आमच्याकडे लवकरच ती यादी आल्यानंतर की साधारणतः राज्याचे मुख्यमंत्री सांगितले की 30 जुलैपूर्वी त्याच्या अगोदर पहिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची ही रक्कम ही दिली जाणार आहे. कर्जमाफी के निर्णय तो ये लिया गया है कि किसानों को जल्दी से जल्दी मदद मिलनी चाहिए. आपको मालूम है कि राज्य के प्रमुख हमारे देवेंद्र फडणवीस साहब ने बोला था कि 30 जून के पहले हम करेंगे, लेकिन आपको मालूम है अभी जो बजट चल रहा है उसमें पुरवनी डिमांड डिमांड में आपको मालूम है कि राज्यपाल महोदय की डिमांड में वो पास होना चाहिए, उसके बाद राज्यपाल महोदय की सिग्नेचर होनी चाहिए. और इसको बाद ये जो योजना है हम गरीब किसानों को लिए दे रहे हैं, जो बड़े किसान जो इनकम टैक्स भरते उनके लिए नहीं. इससे हमने ये देश के अर्थमंत्री निर्मला सीतारामन से उनकी परमिशन लिए और जो इनकम टैक्स भरने वाले जो किसान है उनकी लिस्ट हमें अभी आई है. इसके बाद हम उसका ये करेंगे, उस करके 30 जुलाई के पहले ये कर्ज माफी हम करेंगे. कितने किसानों की ये कर्ज माफी होगी, कितने किसान इससे लाभान्वित होंगे और कितने आपको मालूम है कि इससे कर्ज माफी का जो किसान है 56 लाख के ऊपर किसानों की संख्या होगी. रकम तो पहले हम बताते, हमारे सीएम साहब ने बोला था कि 36,000 करोड़ के 36,585 करोड़ रकम थी. लेकिन अभी आपको जो मालूम है पहले जो महात्मा फुले योजना में जो कर्ज माफी मिली थी 2019 में, उसमें जो रकम थी उसमें 50,000 का हमने प्रोत्साहन दिया था. लेकिन अभी वो भी 2 लाख रुपए किए, उससे बढ़ जाएगी. मेरे ख्याल से 5,000 से ऊपर ये रकम बढ़ जाएगी और इससे मेरे ख्याल से 41-42 हजार कोटी रकम 1000 कोटी रकम तक किसानों को मदद मिल जाएगी. एक प्राथमिक सवाल है, बारिश को लेकर महाराष्ट्र के इतर विदर्भ और मराठवाड़ा में क्या स्थिति है और फसलों को किसान किस तरीके से होगी? आपको तो मालूम है कि अभी तो हवामान बदल हो रहा है, बारिश किधर ज्यादा गिरती है किधर कम गिरती है और बारिश की वजह से जिधर भी किसानों का नुकसान हो गया है उस पर हमारे जो महसूल के हमारे अधिकारी है, हमारे कृषि विभाग के अधिकारी, उनको हमने बोला है कि जिसका नुकसान हुआ है उसका अपने पंचनामा करो और उसके बाद में जो अहवाल प्राप्त मिलने के बाद हम सबको हमारा सरकार मदत करेगी. सर फक्त सध्या पावसाची परिस्थिती काय असणार आहे, कारण की दुबार पेरणी करावी का नाही करावी असं सध्या पावसाची आपल्याला माहिती आहे, हवामान विभागाचा अंदाज आहे की ह्या महिन्यामध्ये पाऊस हा थोडा कमी जास्त पडेल. पण त्यांचा एक अंदाज आहे
की विदर्भामध्ये साधारणतः 20-25 तारखेच्या पुढे विदर्भ नागपूर भागामध्ये पाऊस जास्त पडावा असा हवामान विभागाचा अंदाज आहे. असे प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा अंदाज खरा ठरावा आणि निश्चित प्रकारे राज्यामध्ये सर्वदूर सगळीकडे पाऊस चांगल्या प्रकारचा पडावा. आपल्याला माहिती आहे की आजपर्यंत आजचा जर विचार केला तर साधारणतः राज्यामध्ये 67% पेरणी ही आपल्या राज्यामध्ये झालेली आहे. आणि विभागाचा जर विचार केला तर अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त पेरणी झालेली आहे आणि सर्वात कमी पेरणीचा विचार केला तर नंदुरबार विभागामध्ये सर्वात कमी पेरणी झालेली आहे. परंतु निश्चित प्रकारे काही ठिकाणी वापसा अजून मिळालेला नाही. वापसा झाल्यानंतर किंवा जमिनीचा ओलावा बघून ही पेरणी लवकर होईल. साधारणतः जुलै अखेर माझ्या माहितीप्रमाणे निश्चित प्रकारे राज्यामध्ये चांगल्या प्रकारची जवळजवळ पेरणी जो आपल्याला अपेक्षित पेरणी धरलेली तेवढी जुलै अखेर पेरणी व्हायला हरकत नसावी. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कुठेतरी संवाद नाही, कुठेतरी संवाद असायला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव आपल्या पक्षाचे ते करताना दिसत आहेत. कुठेतरी पक्षाच्या समोरची जी आव्हानं दूर करण्यासाठी पक्षातील नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं म्हणतात. आमच्या राष्ट्रवादी पक्षासमोर कुठल्याही प्रकारचे आव्हान नाही आहेत. सुनेत्रावहिनी पवार हे आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. प्रफुल्ल पटेल साहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, छगन भुजबळ साहेब असतील, हे सगळे नेते आमचे प्रमुख नेते हे आमचे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खूप जनतेचं काम करणारे सर्वसामान्य सगळ्या जनतेमध्ये मिसळणारे नेते आहेत. त्यामुळे कोण काय टीका करतंय, ज्या लोकांना काहीच आधार नसतो, काहीच त्यांना हे नसतं, हे विनाकारण टीका करून प्रकाश ज्योतात येण्यासाठी काही लोक हे खरं तर चुकीचे स्टेटमेंट करत असतात. अशा स्टेटमेंटवर आम्ही महत्त्व देत नाहीये. सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी पक्ष हा महाराष्ट्रामध्ये भक्कम आहे.